बरं, भारतीय संविधानाची उद्देशिका आहे, प्रास्ताविक जे आहे त्याचं आपण आता वाचन करणार आहे. त्याच्या माध्यमातून जी जनजागृती आपण होते ते आपण आता त्यासाठी आपण आता जी प्रास्ताविक आहे त्याचं वाचन करणार आहे. प्रास्ताविकेचं वाचन जे होणार आहे ते आपली मातृभाषा मराठी, राष्ट्रभाषा हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा जी आहे इंग्रजी, त्या तिन्ही भाषेत आपण आता उद्देशिकेचं वाचन करणार आहे. त्या आम्ही भारताचे लोक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक आर्थिक और राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की क्षमता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संपर्क होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 नीति मार्गशीर्ष शुक्ला संपन्नी संतु 2006 विक्रमी को द्वारा इस संविधान को अंगीकृत अधिनियमित और आत्मार्पित करते हैं. Resolve to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity
of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. फ्रेंड एक साथ मिश्रा इथून मी कट केलं होतं बस जाऊ द्या. ते सबमिट करा. अशा प्रकारे आम्ही शास्त्र अध्यापक आणि शास्त्र अध्यापिका यांच्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता आणि भाषिक एकात्मता याचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला उद्देश पत्रिकेद्वारे आणि उद्देश पत्रिकेचं वाचन पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.